आपलं YouTube चॅनल आहे हेल्पस विकास ऑफिशियल चॅनल. आजपासून आपण भारतातील जे राजकीय नेते आहेत ज्यांची कारकीर्द खूप मोठी आहे त्याच्याबद्दल आपण प्रत्येक डेली एक नेत्याबद्दल आपण माहिती सांगणार, त्यांचा जीवन परिचय, त्यांची जडणघडण कशी झाली त्याबद्दल आपण थोडी माहिती देणार. आज आपण जो विषय घेणार आहोत तर ते तुम्ही सर्व त्यांना ओळखतात. आपल्या महाराष्ट्रातले राजकारणातले त्यांना मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. अशाच तुम्ही थोडाफार अनुभव आला असेल, कोण असेल नाव गेस करा तरी. त्यांचं नाव आहे शरदचंद्रजी पवार साहेब. आता पवार साहेब म्हटलं की त्यांचा जीवन परिचय एकदम म्हणजे खूप कटाक्षाने असं त्यांनी काम केलेलं आहे की ते भारतीय राजकारणाला असं कोणी व्यक्ती असेल मला असं वाटत नाही. थोडक्यात माहिती देऊ. शरदचंद्र पवार साहेबांचं संपूर्ण नाव शरदचंद्रजी गोविंदराव पवार आणि त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. ते एक भारतीय राजकारणी आहेत आणि जवळजवळ पी.व्ही. नरसिंहरावच्या जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून आपलं पण त्यांनी भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांच्या काळात देखील ते कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या पक्षाची स्थापना 1999 रोजी त्यांचे ते अध्यक्ष होते. आता सध्या राष्ट्रवादीचे 2 जरी तुकडे पडले असतील, म्हणजे एक अजित पवार गट आणि एक शरद पवार गट जरी असला तरीही त्यांच्या राजकारणाला कोणताही जोड नाही. आतापर्यंत त्यांनी भरपूर असे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भरपूर त्यांचं मोठं योगदान आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं विषय, आता त्यांचं वय 84 असून देखील ते सध्या महाराष्ट्रभर दौरा करत असतात. प्रत्येक जे राजकारण आहेत महाराष्ट्रातले त्यांना ते येऊन भेटत असतात शरद पवार साहेबांना. आता त्यांचा मी थोडक्यात परिचय सांगतो वैयक्तिक त्यांच्याबद्दल माहिती. त्यांचा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो सध्या 2024 पर्यंत. त्याच्यानंतर काय तुम्हाला माहितीच आहे काय झाले ते. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते पहिला होते. 1958 ते 1999 साली ते भारतीय काँग्रेस पक्षात होते. त्याच्यानंतर त्यांनी 99 नंतर आपला स्वतःचा पक्ष निर्माण केला. त्यात काँग्रेस पक्षात काय त्यांच्या हे झालं असेल त्याच्यामुळे त्यांनी नवीन पक्ष केला. त्यांच्या मिसेसचं नाव, त्यांच्या पत्नीचं नाव प्रतिभा पवार. त्यांचे आता जे राजकारणात जे त्यांचे आहेत पुतणे जे आता सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत माननीय अजित पवार साहेब त्यांचे पुतणे आहेत. तसेच त्यांचे नातू रोहित राजेंद्र पवार, त्यांच्या भावाचा नातू आहे, त्यांना पण नातू लागते. त्यांना मुले किती. आता सध्या त्यांच्या मुलीचं नाव सुप्रिया सुळे. ते सध्या आता विद्यमान खासदार म्हणून आहेत. बारामतीचे ते विद्यमान खासदार आहेत. त्यांचं निवासस्थान आहे भुलाबाई देसाई मार्ग, मुंबई या ठिकाणी. आता त्यांचा सध्याचा व्यवसाय म्हणलं तर ते स्वतः राजकारणी आहेत आणि क्रिकेट प्रशासक सुद्धा आहेत. पवार साहेबांचा जन्म महाराष्ट्रातील बारामती या ठिकाणी झाला. पवार यांचे राजकीय कुटुंबाचे ते कुलगुरूच आहेत आणि इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी आहे की सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार आणि तसेच रोहित राजेंद्र पवार हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात त्यांचं मोठं नाव आहे. राजकारणाच्या बाहेर 2005 ते 2008 साली शरद पवार साहेब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते थोडक्यात BCCIचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर त्यांनी 2010 ते 2012 पर्यंत ICSI म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2000 ते जानेवारी 2017 पर्यंत त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सुद्धा भूषवलेला आहे. 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केलाय. सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे. तसेच आता त्यांनी थोडक्यात आपण त्यांच्या शैक्षणिक संस्थांबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. आता 1972 मध्ये होते सार्वजनिक कारकिर्दीच्या सुरुवातीला ग्रामीण गरिबांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान हे त्यांनी हे केलं.
तसेच पवार हे गुरुदत्त एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शरद पवार पब्लिक स्कूल देखील त्यांनी पुणे येथील पवार इंटरनॅशनल स्कूल, त्याच्यानंतर मुंबईजवळ शरद पवार क्रिकेट अकॅडमी संबंधित आहेत, म्हणजे त्यांच्या त्या संस्था आहेत. तसेच त्यांचे आपण आता बघायला गेलो वादविवादाचे कुठले गुन्हेगाराचे दुवे वगैरे आपण तो बघणार आहोत. 1992 ते 93 साली तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जेव्हा एक विधान केलं होतं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि ते माजी मुख्यमंत्री होते पप्पू कलानी यांच्याशी शांत राहा असे सांगितले होते, जे एक प्रसिद्ध गुन्हेगार बनलेले राजकारणी होते. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आरोपाशी त्यांची संमती दर्शवली. नंतर या आरोपाची संमती दर्शवली. पुढे मुख्यमंत्री नाईक यांनी असाही आरोप केला होता त्यांचे कलानी आणि विरारमधील गुन्हेगारी राजकारणी झालेले आणखी एक नेते हितेंद्र राठोड यांना देखील महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. पवार यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीतील भूमिकेचा नाईकला अटक करण्यात आली. त्यांनी त्यांच्या बाजूने पोलिसांशी संवाद साधला. आता दुसरा विषय आहे की आपण थोडक्यात त्यांचे जे काही जमिनी वाटप बद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. 27 ऑक्टोबर 2007 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पवार आणि अजित पवार आणि सदानंद सुळे त्यांचे जावई आहेत यांच्या नेतृत्वाखाली संस्थांना नोटीस बजावली. तसेच थोडक्यात हे मी हाईड करतो. आता थोडक्यात आपण ते या सर्व गोष्टी आपण बघितल्या. तसेच आपण त्यांचे पुरस्कार त्यांना कोणते कोणते भेटलेत आपण जरा थोडक्यात बघूया. शरद पवार साहेब यांना 2017 मध्ये नरेंद्र मोदी जे आता देशाचे पंतप्रधान आहेत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या शिफारशीनुसार पवार यांना भारताचा दुसरा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. काही निरीक्षकांनी पुरस्काराच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींनी भाजपच्या राजकीय प्रेरणांना जबाबदार धरले. थोडक्यात प्रगती घडवून आणणाऱ्या अशा निर्माण करणाऱ्या देशासाठी प्रेरणा आणि अभिमानाचा स्रोत असलेल्या संसद सदस्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकमत संसदीय जीवन गौरव पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आपण थोडक्यात त्यांच्या राजकीय त्यांचे हे आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी आता राजकीय ह्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी कोणती देशासाठी पदे भूषवलेली आहेत आपण ते थोडक्यात बघतोय. शरद पवार साहेब हे मनमोहन सिंग च्या काळात देशाचे 28वे कृषी मंत्री म्हणून त्यांनी ते पद स्वीकारलेलं होतं. तसेच त्यांनी 9वे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्री सुद्धा भूषवले. लोकसभेतील 9वे विरोधक पक्षनेते म्हणून त्यांनी ते पदावरती काम केले. तसेच 15वे केंद्रीय संरक्षण मंत्री त्यांनी त्याच्यामध्ये काम केले. त्यावेळी ते पंतप्रधान PV नरसिंहराव होते. त्याच्यानंतर 2009 ते 2014 मध्ये त्यांनी खासदार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झालेले होते. तसेच 2096 ते 2000 मध्ये कार्यालयात याआधी ते बापूसाहेब थिटे साहेब होते आणि आता सध्या त्यांच्या सुप्रिया सुळे कन्या आहेत. तसेच महाराष्ट्राचे ते 6वे मुख्यमंत्री. त्यांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद त्याच्यावरती हे केलेलं आहे मुख्यमंत्री. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 1967 ते 91 सालापर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. तसेच विधान परिषदेचे देखील ते सदस्य राहिले 1993 ते 96 साली. आता थोडक्यात माहिती म्हणजे आता सध्या त्यांचे जे पक्ष आहेत ते पक्षाचे दोन गट निर्माण झाले. एक राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार गट आणि दुसरा आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट. जरी असेल तरी पण त्यांचं महाराष्ट्र राजकारणात मोठं योगदान आहे आणि अशा व्यक्तीची माहिती देण्यास मला
खूप म्हणजे म्हणजे आनंद होतोय. तसेच आपण पुढचे पण व्हिडिओ जर बघत असाल आणि प्रत्येक दिवशी आपण नवीन नवीन जे आपले महाराष्ट्रातले राजकारणी आहेत त्याच्याबद्दल आपण तो जीवन परिचय आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल माहिती देणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.